आमची हीच अपेक्षा आहे की शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, हीच अपेक्षा आम्ही करतो आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. आमचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे. खुर्चीत बसलेले एकतर काही ग्रॅज्युएट नाहीयेत, काहींची फक्त 10वी पर्यंत शिक्षण झाले, त्यांना काय करणार आहे? पूर्ण पूर्ण भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणं. हे पेपर फुटणे किंवा हे जे शिक्षण पद्धतीमध्ये जे घोटाळे होत आहेत ते आता थांबले पाहिजेत आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्हाला चांगलं शिक्षण भेटणं हा आमचा अधिकार आहे. तो एक साईडला म्हणतो की ती माझी बहीण आहे, लाडकी बहीण योजना वगैरे काढतो, आणि दुसऱ्या साईडनी त्याच बहिणींवरती लाठीमार करतो, आणि ते पण बेहाल. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर खरं तर दिल्ली येथील जंतर मंतर मैदानस्थळी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे आणि आता या आंदोलनाला मोठा प्रतिसाद आज सर्व जनमानसातून मिळत आहे. तसंच आज अहिल्यानगरच्या वाडिया पार्क या संकुलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील मौन आंदोलनाला बसलेले होते. यावेळी खरं या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांच्या नेमकं मनातल्या भावना काय आहे आपण त्या जाणून घेऊयात. ताई, खरं तर जे दिल्लीतल्या जंतर मंतर इथं आंदोलन चालू आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय तुमची मनातली भावना आहे? आम्ही विद्यार्थी म्हणून आमची भावना अशी आहे, आम्ही अपेक्षा अशी करतो की शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ते सक्सेस पॉईंट असतो. शिक्षण जर ते त्यांनी शिक्षण घेतात तेव्हाच ते सक्सेस होतात. जसे की आता शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी पण शिक्षण घेतलं, त्यांच्या वेळेस असं काय झालंय की नाही आपल्याला माहित नाही, पण आता ते शिक्षण मंत्री आहेत तर त्यांना त्यांची जबाबदारी माहित असायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना जे अत्याचार होतो, जसं की लाठीमार होत आहे, विद्यार्थी ते सहन करतात आणि शिक्षणासाठी झटतात. आपल्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी पण लढा दिलाय. मग त्यावेळेस त्यांनी जे कष्ट घेतले तसेच आम्हीही घेत आहोत. तर आमची हीच अपेक्षा आहे की शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, हीच अपेक्षा आम्ही करतो आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. आमचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हा अधिकार आम्हाला प्राप्त करून दिलाय, तर आम्ही तो अधिकार मिळवणारच, हीच आमची अपेक्षा आहे. काय वाटतं, एकंदरीत पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, तुम्ही देखील विद्यार्थिनी आहात, पेपर फुटतोय, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय असं वाटतंय? हो, होतंय ना नुकसान विद्यार्थ्यांचं. खरं तर विद्यार्थी म्हणजे अथक परिश्रम घेऊन प्रत्येक गोष्ट जुळवून करून, कारण अभ्यास करणं सोपं नाहीये. खुर्चीत बसलेले एकतर काही ग्रॅज्युएट नाहीयेत, काहींची फक्त 10वी पर्यंत शिक्षण झाले, त्यांना काय करणार आहे? पूर्ण भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणं, पूर्ण भूगोलचा अभ्यासणं, आणि हे सगळं मुलं एवढे सगळं अभ्यास करतात. अक्षरशः काही पोलीस भरतीचे असतील, काही नीट अभ्यास करणारे मुलं आहे, त्यांना इतकं सगळं न्यूमेरिकल सॉल्व कर, एवढं सगळं करून, एवढं सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट सांभाळून, घरातली आर्थिक स्थिती सुद्धा व्यवस्थित नसताना सुद्धा ते मुलं शहरात येऊन अभ्यास करतात, कोचिंग क्लासेस लावतात. ती फी देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात, पण तरी ते एवढं सगळं करतात. आणि आदल्या दिवशी त्यांना कळतं की पेपर फुटलाय, तर मग त्यांची मानसिकता ही त्या विद्यार्थ्यालाच कळू शकते की काय आहे. आणि हे आपण बघितलं की अशा लाखो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आपल्या समोर, की ज्यांचा पेपर फुटलाय आणि त्यांच्या पुढे काही पर्याय सुचत नाही. कारण 1, 2, 3, 4 आपल्या पुढे आपण बघतोच की 6-6 अटेम्प्ट मुलं नीटच्या पेपर साठी देतात, कारण त्यांना असं वाटतं की त्यांचं जे ड्रीम असतं MBBS ते त्यांना पूर्ण करायचं असतं, म्हणून ते एवढे सगळं प्रयत्न करून, एवढे अपिअर होऊन ते एवढा सगळा अभ्यास करतात आणि आपलं सरकार असं पेपर फुटी लगेच जाहीर करतं. तर मग हे पेपर फुटी प्रकरण आहे, हे अक्षरशः लगेच बंद झालं पाहिजे. आतापर्यंत असा कोणताच पेपर नाही पाहिजे की जो फुटला पाहिजे. अक्षरशः मुलं शांततेत जाऊन त्यांनी त्यांचा पेपर दिला पाहिजे. मुलांनी जर शांततेत जाऊन पेपर दिला तर ते रस्त्यावर येणारच नाहीये, तुम्हाला ते उत्तराची आशा मागणारच नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्याच्याने जितकं चांगलं होत आहे तितकं त्यांना सपोर्ट करा, ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील. एवढं सांगा. ताई, तुला काय वाटतं की एकंदरीत विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून तिथं आंदोलन करतात, त्यांच्यावरती लाठीचार्ज झालाय? म्हणजे आमच्यासारखे खूप असे अत्याचार झालेली मुलं तिथं स्वतःचा हक्क मागण्यासाठी गेलेत आणि तुम्ही त्यांचा हक्कच त्यांना मिळवून देत नाहीये, तर तुमच्या ह्या शिक्षण पद्धतीचा काहीच उपयोग नाहीये. तुम्ही खरं मध्ये शिक्षण पदावरनं राजीनामा दिला पाहिजे, कारण की आम्हा सर्व मुला मुलींची, आमच्या युवा पिढीची फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की आम्हाला आमचा अधिकार मिळावा. हे पेपर फुटणे किंवा हे जे शिक्षण पद्धतीमध्ये जे घोटाळे होत आहेत ते आता थांबले पाहिजेत आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्हाला चांगलं शिक्षण भेटणं हा आमचा अधिकार आहे. आमच्यासारखी कित्येक मुलं मोठमोठ्या म्हणजे छोट्या गावातून आलेली मुलं मोठमोठ्या शहरामध्ये येतात का, तर शिकायला, काहीतरी बनेल. घरच्यांची स्वप्न घेऊन आम्ही इथं येतो, आमची स्वतःची स्वप्न घेऊन इथं येतो, तर आमच्यासोबत असं घडतं. पुढच्या वेळेस पेपर देताना आमच्यामध्ये तोच कॉन्फिडन्स राहत नाही. आम्ही परत फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन जातो, टेन्शन मध्ये असतो आम्ही, कारण की जे मागची घटना झालेली असते तीच परत आमच्या सोबत घडत असते. आम्हाला न्याय पाहिजे, आमच्या तिथल्या बांधवांना न्याय मिळावा आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होऊ नये आणि त्यांना योग्य ते त्यांच्या शिक्षण पद्धतीवर
त्यांना हक्क मिळावा त्यांचा, एवढीच अपेक्षा करते. काही लाडक्या बहिणींवरती एक प्रकारे सरकार पूर्णपणे जाहिरात करते की लाडक्या बहिणी, दुसरीकडे त्याच महिलांवरती तिथं लाठीचार्ज झाला, तर विद्यार्थ्यांवरती देखील लाठीचार्ज झाला. तर एकंदरीत सरकारकडे काय मागणी करशील? सरकार हे सगळ्यात चुकीचं करतो. एक साईडला म्हणतो की ती माझी बहीण आहे, लाडकी बहीण आहे, योजना वगैरे काढतो, आणि दुसऱ्या साईडनी त्याच बहिणींवरती लाठीमार करतो, आणि ते पण बेहाल. ज्या पद्धतीने माणूस बघू पण नाही शकत अशा पद्धतीने एका स्त्रीवरती तो अत्याचार करतो. अत्याचारच म्हणायचा हा एका प्रकारचा, कारण की एका स्त्रीवरती हात उचलणं हा गुन्हा म्हणतात. आणि तेच सरकार लोक जे खुर्चीवरती बसून आहेत आणि त्यांच्या देखता ती गोष्ट होऊ राहिली की एका स्त्रीवरती तो अत्याचार होतोय, तो हल्ला होतोय, तरी सरकार गप्प बसले. अशा क्षणी त्या सरकारला त्या खुर्चीवर बसण्याचा कधीच अधिकार नाही मिळाला पाहिजे. असं सरकार इथून पुढे या खुर्चीवरती कधीच नाही बसलं पाहिजे. एवढंच म्हणणं आहे की सरकार त्या जागेवरती बसताय, ती जागा घेताय, तर त्याला त्याची पूर्ण जे त्याची जी पॉसिबिलिटी आहे त्यांनी जेवढं केलं पाहिजे तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मग एकाच साईडने तो गुन्हा करतोय ना, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. सरकारने असं नाही केलं पाहिजे. त्याचे जे चूक आहे त्यांनी ती मान्य केली पाहिजे. सरकारने राजीनामा घेतलाच पाहिजे. जर त्याला न्याय देता नाही येते तर त्यांनी राजीनामा घेतलाच पाहिजे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना होणार अन्याय हा त्यांनी चुकीचा करतोय आणि तो रोखलाच पाहिजे त्यांनी. काही एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे जंतर मंतरवरती, तर एक विद्यार्थिनींवरती जे लाठीचार्ज झाला, तर काय मागणी करशील की हे जे टीईटी असेल किंवा नीट पेपर सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? मी इतकंच म्हणणार की जे मुलं आता युपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करत आहे, खरं तर ते खूप गरीब म्हणजे खूप गरीब फॅमिलीतून येत आहे, आणि म्हणजे गरीब फॅमिली मध्ये राहून आहे, आणि म्हणजे शिकून काहीतरी झालं पाहिजे, आणि म्हणजे पैसा आला पाहिजे. तर मी हेच म्हणणार की त्यांना जस्टिस, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, इतकंच म्हणणार. आपण बघितलं की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणी विद्यार्थी मांडतात.